आई मुलाचा संवाद. कवी संकर्षण कऱ्हाडे यांची एक नितांत सुंदर कविता. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेक करत घरामध्ये गेलं. तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावत होती. जगासमोर जे चाललं नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं. बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं. म्हणालं, खोटारडी आहेस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस. आजपर्यंत तू माझ्याशी खोटंच बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही, माझ्या बाबतीत कधीच मुळी वाईट काही घडणार नाही. आईपासून काय लपतंय तिच्या लक्षात आलं. तिनं बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं. हुंदक्यामधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं. तो म्हणाला, आई लोक विचित्र झालेत फार, सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार. त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात, जाणवतं मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात. बरं माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ, मी पुढं जातोय ना माझा, मग का त्यांच्या पोटात कळ. बरं वाईट याचं वाटत नाही की लोकांचा एकसंघ झालाय, मी वाईट वागत नसून मला त्यांनी बाजूला केलाय. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला, मी तुला काय झालं विचारलं, तू त्यांचा त्रास सांगितला. सोडून दे ना तुझ्यावरती ते रुसतायत का हसतायत, कारण तुला पूर्ण करायची स्वप्नही तुला तुझ्याच डोळ्यांना दिसतायत. त्यामुळं तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सर्व स्वप्न खोटी कर. दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू तुझी रेघ मोठी कर. आणि हे केलंस तर तुझं खरंच काही अडणार नाही. आणि आई आजही तेच म्हणेल, माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिनं लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला. तिनं लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला. मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.